आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी आपण कट्टर भाजप समर्थक असल्याचं जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं। निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपण कट्टर बीजेपी समर्थक असल्याचं वक्तव्य केलं आहे। निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे मला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। निवेदिता ना सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाही। तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे। आता या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। आता निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। निवेदिता सराफ यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी सुद्धा उघडपणे भाजप समर्थन करत मी भाजपचा आणि मोदींचा भक्त असल्याचं म्हटलं होतं। कोठारे एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार, महापौर सुद्धा भाजपचाच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता। इतकंच नाही तर अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात कोठारेंनी शिंदे पितापुत्रांचं कौतुक करत एकनाथ शिंदे धडाकेबाज नेते तर श्रीकांत शिंदे झपाटलेले खासदार असं म्हटलं होतं। हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे